खेळून यायला 7च्या पुढे 1 मिनिटं जरी झाला तरी शिक्षा केल्याशिवाय घराच्या आत कधी येऊ नाही द्यायचे. हो. पण तेच पप्पा आम्हाला कुठलीही सुट्टी असली की फक्त आम्हाला दोघींना नाही, आमचे जेवढे कझन्स होते आम्हाला सगळ्यांना महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान म्हणजे अगदी खूप मजा मस्ती करायचो, खूप धमाल करायचो. आणि आई म्हणजे काय मैत्रीणच. अगदी मला अगदी लहानपणीचं नाही पण 7वी-8वी पासून आठवतो मम्मा आणि मी शॉपिंगला म्हणजे अगदी टाचणीपासून म्हणतात ना साडीपर्यंत सगळं एकत्र शॉपिंग, रात्री फिरायला एकत्र जायचं, गप्पा मारायच्या तिच्याशी. म्हणजे मला कधी काही बोलावं तिच्याशी. आणि ऑल इन ऑल आजपर्यंत त्या दोघांचा एवढा भक्कम पाठिंबा आहे आम्हाला की कधी भीती नाही वाटत काही करायला. ते नेहमी आमच्या पाठीशी असतात, ॲज अ फ्रेंड, ॲज पेरेंट्स, सगळंच. मी त्यांची मोठी नात. मी लहान असताना आई बाबा व वर्किंग, त्यामुळे माझं बालपण बरंचसं त्यांच्याबरोबर आणि माझ्या दुसऱ्या आजी आजोबांबरोबर गेलं. त्यामुळे जेवणापासनं सगळं शिक्षण सगळं त्यांच्याच बरोबर. शाळेत सोडायला यायचे, घेऊन यायला तेच यायचे. आणि माझं गंमत सांगायची म्हणजे सिन्स द बिगिनिंग ते मॅथ्समध्ये खूप हुशार आहेत. म्हणजे त्यांचा आवडता विषय आणि ते आय थिंक आता गेली 15-1 वर्ष ट्युशन्स घेत आहेत. त्यामुळे मला पहिलीपासनं 10वीपर्यंत माझा मॅथ्स म्हणजे फक्त त्यांनी घेतलं आणि त्यामुळे मला 7वीत स्कॉलरशिपही मिळाली त्यांच्या शिकवण्यामुळे. आणि आजी म्हणजे तिला सर फक्त सांगितलं की मी उद्या कदाचित येते, ती अख्खा मेन्यू तयार करते, काय काय खाणार, काय काय हवं आहे, काय आणू तुझ्यासाठी, काय काय अजून करू. त्यामुळे कधी काय म्हणजे कमी असं नाहीच, फक्त जास्तीत जर दिलं आहे काही तर जास्तीच दिलं आहे. मी त्यांची सून आहे. मला जसं म्हणजे आई वडिलांकडून एवढं प्रेम नाही मिळालं, पण त्यांच्याकडे आल्यानंतर इतकं प्रेम मिळालं खूप. म्हणजे असं सासू सासरे वाटत नाही, आई वडीलच आहेत माझे दुसरे. या ठिकाणी या टप्प्यावर एक छोटासा खेळ खेळणार आहोत आणि या खेळामध्ये एक अक्षर मी देणार, त्या अक्षरावरून आजीनी गाणं म्हणायचं, त्यानंतर दुसरं गाणं आजोबांनी म्हणायचं. अक्षर आहे स. स स 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. अरे वा वा वा. रहेगा ग. या असल्या बाबतीत जरा कविता म्हणता शाळेतली, तुमच्या शाळेतली कविता इयत्ता 5वी 4थी. पण ग वली नाही, कुठलीही म्हण, कुठलीही. चला अक्षर मी काढून टाकलं, म्हणा. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अभिनंदन. आणि 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है कल भी रहेगा. आणि नुसतं रहेगा नाही, ते दिवसेंदिवस वाढतच आहे. तेव्हा झी मराठीकडून ही भेटवस्तू आजी. आजोबा ही जरा भेटवस्तू तुम्ही द्या आजी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.